सध्या भाषिक वाद मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालक, टॅक्सी, ओला, उबेर चालक यांना मराठी येणे अनिवार्य असून ज्यांना मराठी बोलता येणार नाही अशा रिक्षा, टॅक्सी, उबेर चालकांचे परवाने रद्द करण्याचे कठोर आदेश दिले होते. मात्र सध्या मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिली असून 15 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत विविध ठिकाणी मराठी रिक्षा चालकांना मराठीचे धडे दिले जाणार असून रिक्षा चालकांना ग्राहकांची मराठीत संवाद साधताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यावहारिक मराठी भाषा शिकवली जात आहे. या मराठी प्रशिक्षण केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1000हून अधिक रिक्षाचालक मराठीचे प्रशिक्षण घेऊन गेले असल्याचे वागळे शिवसेना वागळे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सांगितले. तर हे सर्व शिक्षण मोफत असून सर्व रिक्षा चालकांनी या प्रशिक्षणाला जावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी केले. अ, अमराठी रिक्षा चालक ज्यांना मराठी व्यवहार भाषा म्हणून येत नाही असं जे आमच्या आरटीओच्या चेकिंगमध्ये आढळलं, अशा रिक्षा चालकांसाठी महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था यांच्या माध्यमातून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 11 ठिकाणी अशा प्रकारचे वर्ग चालू करण्यात आले आहेत. साधारणतः 40-50 रिक्षा चालकांची कॅपॅसिटी असणारे हे वर्ग आहेत. 4 दिवसासाठी हे वर्ग असतील. एक बॅच 4 दिवसासाठी असेल. या 4 दिवसामध्ये दररोज 1 तास याप्रमाणे 4 तासाचं त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग होणार आहे. याच्यामध्ये रिक्षा चालकांना ग्राहकांसोबत दररोजच्या जीवनामध्ये जे काही संभाषण साधावं लागतं, त्याचं परिपूर्ण मराठी ज्ञान त्यांना यावं, यासाठीची एक अभ्यासक्रम आपण म्हणू मराठी साहित्य परिषदेच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे आणि शासनामार्फत तो राबवण्यात येत आहे. 4 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर कोकण मराठी साहित्य परिषदचे प्रतिनिधी आणि आरटीओ अधिकारी, आरटीओ प्रतिनिधी यांच्या माध्यमातून त्या रिक्षा चालकांची, वर्ग पूर्ण केलेल्या रिक्षा चालकांची परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेमध्ये त्यांना जे त्यांना शिकवलं गेलं त्याच्याबद्दलचे क्वेश्चनिंग केले जातील. जे समाधानकारक उत्तरं देतील त्यांना शासनातर्फे एक प्रमाणपत्र जारी केलं जाणार आहे. हे प्रमाणपत्र याचा पुरावा असेल की त्यांनी हे वर्ग पूर्ण केलेले आहेत आणि ते आता व्यवहारी मराठी बोलू शकतात. तर हे प्रमाणपत्र वितरण त्यांच्याकडे नाही होणार, म्हणजे जे या वर्गामध्ये बसणार नाही तर त्यांच्यासाठी काय काय केले असेल? 15 ऑगस्टपर्यंत शासनानं या सर्व गोष्टींसाठी मुदत दिलेली आहे. 15 ऑगस्टपर्यंत सर्व रिक्षा चालकांना मराठी व्यवहार भाषा येणं, संवाद भाषा म्हणून येणं कंपल्सरी आहे. त्यानंतर आरटीओ मार्फत जे चेकिंग केलं जाईल किंवा जे अंमलबजावणी केली जाईल त्याच्यामध्ये ज्यांना या प्रमाणपत्राची पूर्तता असणार नाही किंवा ज्यांना मराठी प्रामुख्याने बोलता येत नसेल अशांवर शासन नियमानुसार तत्कालीन आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. आपण पाहता माझ्याकडे आतापर्यंत या ठिकाणी या पवनपुत्र समाज मंदिर जे आहे यामध्ये 19 बॅच झाल्या. म्हणजे एका बॅच मध्ये 20, 25, 50 लोक असतात. किमान आतापर्यंत इकडे जवळजवळ 1000 विद्यार्थी ज्यांना अमराठी आहेत आणि त्यांना मराठी येणं अपेक्षित आहे. मी विशेष करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांना धन्यवाद देईन का जे आता आमच्या या वागळे स्टेट परिसरामध्ये बहुसंख्य जे रिक्षा चालक आहेत ते अमराठी आहेत, परंतु त्यांना मराठी व्यावहारिक भाषा येणं अनिवार्य आहे आणि ती येणं अपेक्षित आहे. म्हणून त्यासाठी हे जे महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी पाठशाला सुरू करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी ऍक्च्युली कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ हे सुद्धा त्यांना मदतीसाठी उतरले आणि या माझ्या विभागामध्ये सर्वच अमराठी लोकांना मराठी येण्यासाठी ज्या पाठशाला उपलब्ध करून दिल्या, पाठशाळेसाठी या ठिकाणी सहयोग केला, त्यामुळे त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमचे शिवशक्ती प्रतिष्ठान आहे, आमचे देशमुख सर आहेत, विनयजी आहेत, हे सुद्धा या विभागात ऍक्च्युली 6 महिन्यापासूनच या पाठशाळा यांनी सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या इथल्या लोकांना मराठी यायला पाहिजे, त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, हा माफक अपेक्षा त्यांची आहे. कारण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना सुद्धा मराठी येणं अनिवार्य आहे आणि म्हणून मी त्यांचा सर्वांना त्यांचे आभार व्यक्त करतो.
माननीय विशेष करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा त्यांनी सुद्धा हा उपक्रमाला प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचेही आभार व्यक्त करतो. कारण ही सर्व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे आणि आज शिक्षक वर्ग सुद्धा आमच्याकडे या ठिकाणी येऊन त्यांची पाठशाळा घेतात, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आतापर्यंत तर साहेब सरांनी सांगितले, एकनाथ दादा भोईरनी सांगितले की आतापर्यंत आपल्याकडे 19 आणि किमान 22 पर्यंत बॅच पोहोचला आहे, म्हणजे 1000 पर्यंत लोक येत आहेत. तर आपण जे शिक्षण चालू केले आहेत मराठी भाषेचा, ते अमराठी लोकांना व्यवस्थित मराठी येणे हे गरजेचं आहे. तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की जेपर्यंत यांना मराठी येत नाही तोपर्यंत आम्ही यांना मराठी शिकू. ते सरकारने ते हे केलं आहे आणि आपले जे शिक्षण मंडळ आहे, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांनी जे प्रतिसाद दिला आहे आपल्या बरोबर, त्यांचा बी आभार प्रकट करतो आम्ही की ते आपले साथ दिले आहेत आणि त्यांच्या सुद्धा घेऊन आपण हे सर्वांना मराठी शिकवू आणि सर्वांना मराठीमध्ये एकदम चांगला प्रतिसाद भेटू, हे आपले मान्य आहे. आणि सगळे इथे उत्तर भारतीय आहे, ते सगळेसाठी मदत ठाणेमध्ये मुख्यमंत्री श्री अपना एकनाथ शिंदे साहेब यांच्या हात सगळे उत्तर भारतीय पार्टीचे आहे, वागले विभाग प्रमुख एकनाथ भोईर साहेब, ते खूप प्रयत्न करतो की आम्ही उत्तर भारतीय सगळे चांगला मराठी बोलू शकतो. और अपना पवन पुत्र हॉल है, जो हॉल आहे एकनाथ भोईर साहेब सगळे इंतजाम केले आहे. तुम्ही सगळे या प्रशिक्षण या, मराठी चांगला बोला आणि महाराष्ट्राला सन्मान करा. त्या कर्मभूमी आहे ते चांगला शिकवतो एकनाथ भोईर साहेब, त्यांचा खूप खूप आभार.